नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षू की रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट, चविष्ट आणि अगदी घरगुती पद्धतीची पावभाजी। फक्त 15 मिनिटात तयार होणारी। चला तर मग सुरुवात करूया। चला आधी साहित्य पाहूया। 1 वाटी ताजे वाटाणे, 500 ग्राम फुलगोबी, 4 ते 5 कच्चे बटाटे, 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, 1 गाजर सोलून आणि मध्यम आकारात चिरून घेतलेलं, 2 बारीक चिरून घेतलेले कांदे, 2 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, 2 चम्मच बटर, 2 चम्मच पावभाजी मसाला, 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट। सर्वात आधी आपण भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। सर्वात आधी आपण कुकर गरम करून घेऊया। मग त्यात 2 चम्मच तेल आणि 1 चम्मच बटर टाकूया। बटर आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चम्मच जिरे टाकूयात। मग आता सर्व भाज्या शिजवून घेऊया, जसं की बटाटे, वाटाणे, फुलगोबी, गाजर, टोमॅटो आपल्याला अर्ध टाकायचं आहे, अर्ध नंतर टाकायचं आहे, त्यासाठी बाजूला काढून घ्या। चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि बटर। आता हे सर्व 3 ते 4 मिनिटांसाठी छान परतून घेऊया। आता 2 ग्लास पाणी टाकून घेऊया। नवीन रेसिपीसाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मला। तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। आता आपण पावभाजी मॅशरने ते छान मॅश करून घेऊया। आता आपण कढई गरम करूया। त्यात 2 चम्मच तेल आणि 1 चम्मच बटर टाकूया। मग त्यात बारीक चिरलेली शिमला मिर्च टाकून मोठ्या गॅसवर परतून घ्यायची आहे। मग त्यात टाकूयात बारीक चिरून घेतलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट। आता हे सर्व छान मिक्स करून मग आपण पावभाजी मॅशरने मॅश करून घेऊया। आता आपण बाजूला काढून ठेवलेले टोमॅटो टाकूयात। मग टाकूयात चवीनुसार मीठ, मग लाल तिखट, पावभाजी मसाला आणि हळद। थोडेसे ताजे वाटाणे, मग टाकूयात आपण मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या। थोडंसं पाणी घालून 5 ते 6 मिनिटांसाठी भाजी छान उकळून घेऊया।
आता वरून थोडंसं बटर घालूया आणि कोथिंबीर मिसळून गॅस बंद करूया। आपली भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता पाव थोडंसं बटर लावून सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली गरमागरम पावभाजी तयार आहे। वरून कांदा, लिंबू आणि बटर टाकून खूपच छान लागते। तुम्हाला ही घरगुती पावभाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल आफुकी रसोईला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।